गेले 3 ते 4 महिने एखादं कुटुंब आमच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे घराच्या समोर असलेलं जीर्ण झाड काढून घ्या अशी विनवणी कोल्हापूर महानगरपालिकेकडे करतं. नगरपालिकेतील अधिकारी कोणताही प्रतिसाद न देता याबद्दल थंड राहतात आणि एक दिवस सकाळी जोरदार पावसाच्या तडाख्यात हे झाड थेट घरावर कोसळतं. घरातील लोक यात कोंडले जातात. ही धक्कादायक घटना आहे कोल्हापूर शहरातील सुभाषनगर येथील. निलेश वालकर व नितीन नार्वेकर हे गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून कोल्हापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांना वारंवार पत्र देत महापालिकेत जाऊन त्यांना थेट भेटत नुकसान होऊ नये प्रसंगी आम्ही क्रेन देतो, स्वतःच्या पैशाने आणतो, मात्र घरासमोरील झाड काढण्यासाठी मदत करा अशी विनवणी करतायत. अनेक पत्र त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत, मात्र तेथील अधिकारी एक दुसऱ्या विभागात जाण्याचं सांगून वेळ मारून नेत राहिले आणि आज 16 जून रोजी सकाळी पावसाच्या तडाख्यानं ते झाड वालकर आणि नार्वेकर यांच्या घरावर कोसळलं. सुदैवानं कोणतीही जीवित हानी झालेली नाही, मात्र झाड पडलेल्या घरातील एक व्यक्ती घराबाहेर होती आणि त्यांच्या पत्नी, मुलगी आणि इतर नातेवाईक याच घरात कोंडले गेले. थोड्या वेळानं आरडाओरडा झाला आणि त्यांना घरातून बाहेर काढण्यात आलं. मात्र या घटनेनंतर निगरगट्ट झालेल्या नगरपालिका अधिकाऱ्यांची आणि कामगारांची पळापळ सुरू झाली. आता या अधिकाऱ्यांना माणसांचं मरण आल्यानंतरच जाग येणार आहे का, असा सवाल आता स्थानिक नागरिक या निमित्तानं विचारू लागलेत. गेली आता 2-3 वर्ष झालं त्यांना वारंवार निवेदन देतोय कोल्हापूर महानगरपालिकेला आयुक्त नावानं. आताही दिलेलं आहे, फोटो सह दिलेलं होतं. वारंवार त्यांना सांगून की बाबा ठीक आहे, तुमच्या कॉर्पोरेशनच्या नियमामध्ये जर का झाड तोडलं नसेल तर त्याचा घेर कमी करावा, जेणेकरून बस स्टॉप आहे समोर, MSCB ची लाईन आहे, रहिवाशी घर आहे. आज जर काही दुर्घटना झाली, जर का याच्या झाडाखाली कोण सापडला सर, कॉर्पोरेशन देणार आहे का तुम्हाला बोलून? आम्हाला कधी देणार आहे काय? तुम्हाला वेळोवेळी घर पाळा पाहिजे, आमच्याकडून पाणीपट्टी पाहिजे. आज तागायत आमचं कुठल्याही दंडात घर पाळा गेलेलं नाही किंवा पाणी बिल गेलेलं नाही आहे आणि हे वारंवार असं होऊन देखील आज हे झालेलं आहे. हे जवळजवळ मी 5-6 महिने आता ते गार्डन ऑफिसरला दिलेलं होतं, आयुक्तांना दिलं होतं, मध्ये एक अडचणी साहेब होते, त्यांनी जरा त्यावेळेला केलं पण आता कोणच त्याला दखल घ्यायला तयार नाही. गेले की माणूस नाही आहे, JCB नाही आहे, हे नाही आहे, ते नाही आहे, बाकी सगळ्या बाबतीत तुमच्याकडे सगळीकडे आहे आणि हे चालायला नाही. आज जर का झालं असतं तर काय केलं असतं? आज सकाळी किती वाजता झालं त्यावेळी तुम्ही घरात होता? 9-9:15 वाजता मी कपडे इस्त्री मारत होतो. पटकन आवाज आला म्हणून बघायला आलो तर पटकन झाड हे झालं. हे युटिलिटी मुळे झाडाचे पूर्ण मुळ्या हे झाले. आता तुम्ही बघितलं इथं काय झाले काय नाही अशी परिस्थिती. वारंवार आम्ही सांगतो बस स्टॉपला माणसं असतात उभारलेली, पण दुर्लक्षच केलं. मागा एकदा असंच केलं, नागपूरला त्यांनी फांद्या मारल्या बिरल्या, तेव्हा मी सांगितलेलं होतं. त्यावेळेला मी MSCB ला याला त्याला केलेलं निवेदन होतं, प्रत्यक्ष अर्ज दिलेला होता. आताही अर्ज दिलेला आहे. या अर्जाचं काही त्यांनी दखल घेतली नाही. अर्ज देऊन आज 6 महिने होतं. म्हणजे फेब्रुवारी महिन्यात मी अर्ज दिलेला, फेब्रुवारी माझ्याकडे पोच आहे. त्याच्यानंतर एकदा दोनदा बघायला पण आले, तपासणीला, काही त्याचा अर्थ नाही. नगरपालिका नुकसान व्हायची वाट बघत वाट बघते. असंच आहे, कारण प्रशासन नाही. आता आम्ही कॉर्पोरेशनच्या लोकांना काय सांगणार? कॉर्पोरेशन पण आता नगरसेवक नाही, तरी आम्ही त्याला इकडे तिकडे बोलून त्याला सांगितलं. शेवटी आम्हाला पण त्यांना रोज करायला काय करणार आम्ही? प्रशासक चालले, या प्रशासकाच्या जोरावर चालले नाही. आज पहाटे पावसाच्या निमित्तानं झाड पडले, नेमकं काय नुकसान झालंय काय सांगा? हा, गेली 8 ते 10 वर्षांपूर्वी सातत्याने कॉर्पोरेशनची फॉलो करते की झाडाची परिस्थिती खड्यामुळे आणि झाडं हे करून फांद्या छाटून घेण्यात याव्या. सतत अर्ज करून पण पाठपुरावा करून त्यांनी काही कुठे झाले नाही. आज सकाळी जर बघितला तर हे झाड या ठिकाणी मरून पडलेलं आहे आणि कारवाईसाठी आम्ही कॉर्पोरेशनला गेली 15 वर्ष 10 वर्ष फॉलोअप चालू आहे, तर कुठल्याही प्रकारची कार्य नाही आहे. ते विभाग म्हणते उद्यान विभागाचे साहेब फोन उचलत नाही. उद्यान विभाग साहेबांनी नुसतं पेरणी केली आणि त्यानंतर येतो म्हणून आले आहे. आता गेली 8-10 दिवस तर आम्ही कंटिन्यू वटपौर्णिमेनंतर आम्ही फॉलोअप करत होतो की बघा हे झाड मला आले मळे खाल्ला, तरी कुठल्याही प्रकारचं त्यांनी काही त्याच्यावर केलं नाही, निष्काळजीपणाची वागणूक. त्याचबरोबर जर बघितला तर 3 दिवसापूर्वी आम्ही स्वतःची क्रेन पण द्यायला तयार होतो, क्रेन फांद्या छाटून घ्या, तरी त्यानंतर त्यांनी कारवाई केलेली नाही. आणि आता हे घर आज बघितलं आपल्या पूर्णपणे म्हणून घरावर पडले आणि याच्या आर्थिक नुकसान जी काय जबाबदारी ती कॉर्पोरेशनने करून देण्यात यावी.
अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.